ची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेली आहे। ब्लॅक बॉक्स वरती चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं। बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये डायरीमध्ये ऑनलाईन नोंद करण्यात आलेली आहे। एआयबीचे अधिकारी के रामचंद्र यांनी पाहणी करून ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद केलेली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर डीजीसी आणि व्हीएसआर कंपनी विरोधात मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी रोहित पवारांना नकार दिला होता। त्यानंतर बारामती पोलीस ठाण्यामध्ये उद्या गुन्हा दाखल करण्यास जाणार अशी माहिती युगेंद्र पवार यांनी दिली। व्हीएसआर कंपनीच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं। आज ते तिथं मुंबईला होते, मरीन लाईन्स पोलीस स्टेशन मध्ये ते तिथं गेलेले। तिथंही त्यांनी एफआयआर दाखल करण्याचा एक प्रयत्न केला। त्यांनी तो एफआयआर बहुतेक तिथं घेतला नाही आणि त्याच्यामुळे उद्या ते सकाळी बारामतीत येत आहेत। मी पण त्यांच्यासोबत उद्या तिथं जाणार आहे। VRS कंपनी असेल, या कंपनीच्या विरोधात आम्ही तिथं एफआयआर दाखल करणार आहे। सभागृहात दावोस दौऱ्यावर अनिल परब आणि उदय सामंत यांच्या झुंपल्या। दावोस दौऱ्याला घेऊन जाणाऱ्यांना क्रेडिट मिळत नाही असं अनिल परब यांनी म्हटलं। यावरून आम्ही यांना दावोसला नेत नाही म्हणून जळफळाट होतोय असा टोला सामंतांनी परबांना लगावला। त्या बाबतीत कसं तुम्ही सांगितलं, आणि दावोसच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे त्यांना किती कोणी पटकली तरी ते क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही। पण बाकीच्या बाबतीमध्ये क्रेडिट तर मिळालं असतं सगळ्यांना। नाही, सह्या ह्यांच्या आहेत। काय झालं ना तर हे लटकणार आहेत। बघा, मी सरकारमध्ये होतो, मला माहिती आहे कोण लटकतो आणि कोण लटकत नाही। किती वेळा मी लटकत आलेलो इथपर्यंत मला माहिती आहे। त्याच्यामुळे त्यांना बरोबर नेलं, माझं काय म्हणणं नाही, पण त्यांना क्रेडिट नाही दिलं। नाही, ऐका ना, त्यांनी आता मुद्दा मांडला म्हणून सांगतो। डावोसवरच चर्चा चालू आहे। खाली बसून सचिन भाऊंमध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये डावोसवर जाण्यावर देखील चर्चा झाली। हे आम्ही ह्यांना डावोसला नेत नाही म्हणून हा जळफळाट आहे। पुढच्या वेळीपासून यांची तिघा चौघांची पण नावं आम्ही डावोसमध्ये घेतो आणि जर नेली नाहीत तर येताना चांगला बर्फ घेऊन येतो यांच्यासाठी। आम्हाला नेऊ नका, कारण तिथे गेल्यावर अजून काही जे लोक आम्हाला माहित नाही आहेत की ज्यांचं 10 लाखाचं पण उत्पन्न नाहीये ते आम्ही बघू तिकडे। दावोस मधील करारामुळे किती गुंतवणूक आली असा सवाल जयंत पाटलांनी केलाय। सरकारनं गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीची श्वेतपत्रिका काढावी अशी जयंत पाटलांनी सरकारकडे मागणी केली। दावोस मधील करारामुळे माझी खात्री आहे 50,000 पण रोजगार तयार झाले नाही। माझी मुख्यमंत्र्यांना, उद्योग मंत्र्यांना विनंती आहे की एक व्हाईट पेपर करावा। झाले असेल तर आपलं ऑब्जेक्शन नाही, पण एकदा खरं काय महाराष्ट्रात चित्र आहे ते कळावं आणि म्हणून महाराष्ट्रात जितक्या तरुणांना व्हाईट पेपरमध्ये द्यावं त्यांनी, जितक्या तरुणांना दावोसच्या गुंतवणुकीतून रोजगार निर्माण झालेला आहे त्यांचं एक नाव, नंबर याच्यासह वेबसाईटवर प्रसिद्ध करावं।